सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री क्षेत्र डोमेग्राम येथील या कार्यक्रमाचा आज चौथा दिवस आहे, परंतु सत्र तिसरा आहे। काल आपण बघितलं, सकाळी एक सत्र, दुपारी एक सत्र आणि वासनिक सत्र पण आपण ऐकलं। या कार्यक्रमामध्ये आपण डोमेग्रामच्या लीळा यांचं चिंतन करत आहोत। कारण लीळेमध्ये तत्व असतं, सिद्धांत असतं, आचार विचार प्रणाली। लीळेमध्ये सूत्र असतात, लीळेमध्ये दृष्टांत असतात, सर्व काही लीळा चरित्रामध्ये आहे। पण नंतरच्या काळामध्ये सूत्रपाठ वेगळं, दृष्टांतपाठ वेगळा करण्यात आला आणि त्यावरतीच आपले जे ग्रंथ आहे, आपलं जे तत्वज्ञान आहे त्याची इमारत बांधल्या गेली। पुन्हा आपण लीळेचं ज्यावेळेस तत्वज्ञान चिंतन करतो त्यावेळेस सर्वच येतं त्यामध्ये। ही निरूपण ऐकल्यानंतर काल बीडवरून श्यामदादा कुलकर्णी आले। ते यूट्यूबवरती आपले सत्संग ऐकतात आणि सत्संग ऐकल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली, एक सत्व उतरलं। काल आम्ही राजमठामध्ये स्थानवंदनाला जाण्यास गेलो सायंकाळी, त्यावेळेस त्यांनी आपल्या अनुसरणाचा विडा ठेवला, अनुसरणाचा संकल्प सोडला। त्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं आपण अभिनंदन करू आणि त्यांच्या या अनुसरणाच्या अनुषंगाने टाकलेले एक पाऊल आणि त्यासाठी निर्माण झालेले अडथळे ते दूर व्हावेत, त्यांचं अनुसरण घडावं, ते सिद्धीत जावं, अशी परमेश्वराला आपण प्रार्थना पण करू। परमेश्वराने आपल्याला जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते ह्या जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी आहे। मग त्यामध्ये योग्यता अयोग्यता, चांगलं वाईट, संत असंत सामुग्री, काय करावं काय नाही करावं, हे आपल्याला परमेश्वराने स्पष्ट आणि पारदर्शकपणे सांगितलेलं आहे। परंतु आपण किती ऐकायचं, काय ऐकायचं, कसं ऐकायचं आणि ते आपल्या जीवनामध्ये कसं उतरवायचं, याची मात्र स्वतंत्री देवाने आपल्याला दिलेली आहे। ज्यावेळेस मायेच्या तमातून या जीवाला परमेश्वराने मायेकरवी काढलं, त्यावेळेस या जीवामध्ये कोणत्या प्रकारचं सामर्थ्य नाही आणि सामर्थ्य येण्यासाठी चेष्टकत्व म्हणून, दिशादर्शक म्हणून या मायेचा अंश चिटकावला, त्याला आपण संलग्न म्हणतो। कर्मराटीमध्ये तो संलग्न आपल्या पुढे असतो, तो आपल्याला डायरेक्शन करत असतो, दिशादर्शक ठरत असतो आणि तसं तसं आपण वागत असतो, तसं तसं आपण चालत असतो। परंतु परमेश्वर कृपेने आपल्याला परमेश्वराने बोध दिला। हा बोध होताच हा जो संलग्न आहे तो पाठीमागे जातो, जीव पुढे येतो। जीवाला परमेश्वराने स्वतंत्र करून टाकलं, बोध देता स्वातंत्र्य केलं आणि त्या स्वातंत्र्याच्या अनुषंगाने संत आणि असंत सामुग्री आपण जोडत आलो, जोडत आहोत। आता जे आपण करतो त्याची पूर्णपणे जबाबदारी आपली आहे। आपण असं म्हणू शकत नाही की याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, कारण हा जीव पंगू होता, कोणत्या प्रकारचं त्याला चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, चर्चा करता येत नव्हती। तो निद्रिस्त अवस्थेत असलेला हा जीव परमेश्वराने चेतनत्व दिलं, चेतने मायेद्वारे, आणि आपल्यामध्ये काहीतरी सामर्थ्य यावं म्हणून मायेच्या अंशातून सामर्थ्य निर्माण केलं। परंतु या जीवामध्ये आदमती, आदगती, आदरती, अनादि अविद्ययुक्त असलेला जीव, त्यामुळे त्याच्यामुळे मतित्रय आहे, अनंत दोष आहे आणि म्हणून त्यांनी प्रपंचची रचना केली। का रची म्हणे आदमती, आदगती, आदरती म्हणून प्रपंचाची रचना केली? कारण जीव हा विचार करण्याची जी पद्धत आहे, त्याची जे स्ट्रक्चर आहे ते खालचा विचार करतो, त्याचं चिंतन करतो आणि त्यातच रमतो। ही त्याची प्रवृत्ती आहे जीवाची। आणि म्हणून आपण
हा निर्माण केलेला प्रपंच यातच अडकून गेलेला आहे. आणि यात अडकून गेल्यानंतर परमेश्वरांनी तर आपल्याला बोध दिला. बोध दिल्यानंतर आता याची जाणीव झाली. मी काय करतो, काय करायला पाहिजे, काय करणं गरजेचं आहे, कोणतं हिताचं आहे, कोणतं भल्याचं आहे आपल्याला समजते. पण आपण म्हणतो ना कळतं पण ओळख नाही. कळतं आहे, आपल्याला लक्षात येतं आहे. देवाने सांगितलं तत्त्वज्ञान. आणि प्रत्येकाला असं वाटतं की देव मला व्हावा, मला नको, आता नरक नको, दुःख नको, जन्ममृत्यू नको, हा संसार नको, प्रपंच नको, हे सर्वांना वाटतं. आणि जे प्रपंचात पडले त्यांना तर 100% वाटते, कारण ते वैतागले, त्रस्त झाले. परंतु पडलेल्या नसल्यामुळं तोपर्यंत आकर्षण होतं. आता वाटतंय परंतु निघता येत नाही. ते निघणं एवढं सोपं नाही. आतमध्ये जाणं हे आपल्याला माहिती आहे, परंतु बाहेर पडणं हे देवाने आपल्याला सांगितलं, त्यावरती करावं लागेल. जसं अभिमन्यूची आपण महाभारतामध्ये गोष्ट ऐकतो. श्रीकृष्ण महाराजांनी या चक्रव्यूहामध्ये कसं जायचं हे गर्भात तो असतानाच सांगितलं. अभिमन्यूच्या आईचं नाव काय येईल का सांगतो कोणाला? महाभारत ऐकतो. सत्यभामा ना? मग हो, नाही माहिती? हां, हो ना. मग भाचा होता. मग बहिणीचा मुलगा म्हणजे बहीण कोण? आई कोण? अभिमन्यूची सुभद्रा. आहे व महाभारतामध्ये काहीतरी थोडंफार माहिती आहे आपल्याला. तर हे नावं आपण विसरून जातो, कारण आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला तत्त्व महत्त्वाचं आहे. तो गर्भात असताना श्रीकृष्ण महाराजांनी या व्यूहरचनेमध्ये चक्रव्यूहामध्ये कसं जायचं हे सांगितलं, परंतु कसं यायचं हे सांगायचं राहिलं. आणि नंतरच्या काळामध्ये तोच अभिमन्यू या चक्रव्यूहामध्ये आतमध्ये गेला लढाईच्या काळात, परंतु बाहेर त्याला येता आलं नाही. तसं आपण सुद्धा या आता आपल्या स्ट्रक्चरमध्ये यात जायचं कसं हे माहिती आहे, परंतु यातून बाहेर पडणं एवढं सोपं नाही. यातून बाहेर पडलेलं हे पडण्यासाठी परमेश्वरांनी मात्र आपल्याला धर्म, तत्त्वज्ञान, बोधाद्वारे दिलेलं आहे. आणि ते आपल्याला करावं लागेल, ते आपल्याला समजून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल. आणि त्यावरती हिंमत ठेवून पावलं टाकावं लागतील. ते पहिलं पाऊल श्यामदादांनी काल टाकलं, तसं आपणही त्याला सुरुवात करावी. आणि धर्माच्या अनुषंगाने परमेश्वराने जो बोध दिला आहे त्या बोधाचं पहिलं काम काय आहे की मला देव व्हावा ही वासना करणं, आणि त्या वासनेच्या माध्यमातून पाऊल टाक. आता संत असंत सामुग्री जोडत असताना आपण काही चांगलेच जोडतो का? आपल्याला सर्व समजतं, आता कळतंय, मग चांगलंच जोडतोय का? नाही, आपण वाईट पण जोडतोय. आता जर वाईट जोडतोय तर त्याचंसुद्धा फळ आपल्याला भेटणार, त्याचं तरी दुःख भेटणार, त्याचे भोग भेटणारच आहे. या दोन्ही बाजूनी गोष्टी चालतात. या लीळा आपण बघत असताना मार्कंड नावाचे भक्त आपल्या या लीळा चरित्रामध्ये येतात. आणि मार्कंडाच्या 2 लीळा आपण जर समजून घेतल्या, जाणून घेतल्या, तर हा जीव स्वतंत्र जरी केला तरी कसा असंत सामुग्री जोडत असतो हे आपल्याला बघता येईल. मार्कंड भिक्षेला जातात आणि भिक्षेला झाल्यानंतर त्याला चांगले चांगले भिक्षेला पदार्थ आलेले असतात, परंतु त्याची प्रवृत्ती काय आहे की आपण आता देवाला दृष्टीपूत केली जर झोळी, तर बाईसा देवासाठी चांगले चांगले पदार्थ काढून घेतील आणि मला काही ठेवणार नाही. ही जीवाची प्रवृत्ती आहे. त्यामुळं तो भिक्षेला जातो आणि चांगले चांगले पदार्थ जो मठ असतो त्या मठाच्या पाठीमागं लपून ठेवतो आणि देवाला येतो, झोळी दाखवतो, दृष्टीपत करतो, त्यात फक्त भातच असतो. मग देव विचारतात, अनेकांनी झोळी दृष्टीपत केलेली असते आणि देव विचारतात की तुम्हाला का बरं असं पदार्थ कमी आले किंवा भातच आला नुसता? ते म्हटले आमची उदास भिक्षा म्हटले, म्हणजे त्याने ॲक्टिंग केली. आम्ही उदास किंवा वैराग्य, विरक्ती अशा पद्धतीने देवाला त्यांनी सांगितलं. आणि परत विचारल्यानंतर बाईसा शेजारी असतात, बाईसांचे ते भाचे असल्यामुळं ते कैवार घ्यायचे. कोणाचे? मार्कंडाचे. म्हटले देवा तो म्हणतोय उदास भिक्षा, तर तो खरंच उदास भिक्षा करतो म्हटले, तुम्ही त्याला विचारतात.
आणि मग देव काय सांगतात की तुम्ही जा मठाच्या पाठीमागं अशा अशा ठिकाणी बघा काय आहे का. ते जातात तर त्यांनी ती भिक्षा लपून ठेवलेली असते. आणि मग देव म्हणतात, त्याला चिडतात, त्याला ओरडतात की हे काय पदार्थाची आम्हाला चाड आहे काय, तुमच्याकडून आम्हाला काय अपेक्षा आहे काय. ती चोरी पकडल्यानंतर बाईसा त्याला शिव्या द्यायला लागतात. आणि त्या बाईसांच्या शिव्या आपल्याला माहीत आहे, तुझं मडा काय मसनावरी जाय टून टून, ही त्यावेळी स्टाईल होती. त्या चिडल्या, परंतु चोरी अशी अनेक वेळा मार्कंडाची पकडल्या गेली, परंतु मार्कंड मात्र काही सुधारला नाही. आता देवाने आपल्याला या लीळेतून काय सांगितले. देव म्हणतात, तुमच्या पदार्थाची आम्हाला काही चाड आहे काय, आम्हाला काय अपेक्षा आहे काय, तुम्ही काही द्यावं आणि आम्ही काही घ्यावं, आणि तुमच्या पदार्थावर आम्ही बसलो आहे काय. आणि आपण तर पदार्थाच्या माध्यमातूनच देवाला प्राप्त करण्याच्या मागं लागलेलो आहे. मग सर्वच आलं त्यामध्ये. हे काय आहे, कुठून आलं आहे, कसं आलं आहे, याचा मात्र आपण विचार करत नाही. ज्या गोष्टीचा आपण आधार घेतोय तो खरंच धर्म आहे का, तत्व आहे का, सिद्धांत आहे का, याचा मात्र आपण विचार करत नाही. एकाने केलं, दुसऱ्याने केलं, परंपरागत आलं, आपण स्वीकारलं आणि त्यावरतीच परमेश्वर प्राप्ती करण्याचे इमले किंवा स्वप्न आपण बघायला लागलो. देवाला कशाच्या पदार्थाची चाड नाही. देवाला एकच चाड आहे, काय जन्म ह्या जीवानी मला द्यावा, आणि तोही कसा द्यावा, आवडीपूर्वक द्यावा. आवडीपूर्वक जर नाही दिला तर तुम्ही कितीही काही केलं तर परमेश्वर स्वीकारत नाही. या मुलांना जरी आपण असं रागून चिडून जरी एखादा पदार्थ द्यायचा प्रयत्न केला तरी ते घेत नाही. त्यांनासुद्धा प्रेमाने द्यावा लागतं. परमेश्वर तर सर्वज्ञ आहे, त्यांना तर सर्व समजतं, कळतं. मग आपला भाव, आपला हेतू, आपला उद्देश, आपली भावना, हे सर्व त्याच्या पाठीमागे दडलेलं आहे. देवाला सर्व माहिती आहे, हा काय देतो, कशासाठी देतो. त्याच्यामुळं आपण जे बी करायचं ते समजून उमजून केलं पाहिजे. या लीळेतून आपण काय शिकायचं आहे, त्या शिकण्यातून आपल्याला काय आचार आहे, काय हेतू आहे परमेश्वराचा या लीळा आपल्यापर्यंत आणण्याचा, हे आपण बघितलं पाहिजे. देवाला कशाची चाड नाही आहे. वेच हीच सामुग्री आणि त्याद्वारेच परमेश्वराला आपल्याला प्राप्त करता येतं. कारण देवाने ह्या ज्या गोष्टी लीळा केलेल्या आहे ह्या फक्त आपल्याला काहीतरी सांगण्यासाठी केलेल्या आहे, काहीतरी दाखवण्यासाठी केलेल्या आहे. परंतु त्यातून आपण काय सांगितलं हे जर समजून नाही घेतलं तर फक्त त्या लीळा गोष्टी रूपातच राहतील. देव आले, देव बसले, असं केलं, तसं केलं, हे केलं, ते केलं. आपण जसं मुलांना गोष्टी सांगतो तशा त्या गोष्टी जर आपण ऐकल्या तर त्यातून आपण जर काही शिकलो नाही तर काहीच उपयोग होणार नाही. अशीच मार्कंडाची एक लीळा आहे, ती इथली नाही आहे, ती चारनेर स्थानाची आहे. त्या मार्कंडाला रोग झालेले आणि तेही कमी नाही, 19 रोग आहे, आजारी येतो. बाईसा देवाकडे तक्रार करतात का तुमच्याकडे जो बी आलो तो रिता जात नाही, रिकामा जात नाही, काही ना काही तुम्ही त्याला देतच राहतात. माझा मार्कंड रिता आहे, त्याला द्या, त्याला या आजारातून या रोगातून बाहेर काढा. म्हणले काही हरकत नाही. मार्कंडाला काय सांगितलं का भिक्षा जा माग, भिक्षा करून आण आणि आम्हाला 19 घास उपार मला दे. तुझे 19 रोग, तिथं एक झाड होतं, त्या झाडाला मी बांधून टाकतो म्हणे. बघा किती सोपी छोटी गोष्ट देवाने सांगितली. त्याला काही लागणार होतं का पैसे, काही फळं, काही पदार्थ, काहीच नाही. त्याला फक्त भावना, हेतू पाहिजे होता. भिक्षा मागायला लावली, भिक्षेला तर काही लागत नाही. आणि बाईसा म्हणतात जा मग भिक्षा मागून आण आणि देवाला आज उपार तुझ्या भिक्षेचा. तो भिक्षा मागायला जातो आणि ते गाव नेमकं त्याच्या मामाचंच असतं. तो भिक्षा मागत नाही, तो जातो मामीकडं. आता त्यावेळेच्या मामी लोकांना जरा भाच्यांचा आवड असायची. आपल्या लहानपणी आम्ही मामांकडे जायचं. आता मामाही नाही राहिले, मावशाही नाही राहिल्या, कारण त्यांना पडलं आहे. त्यांना विचारत होते काय पाठवू नको, आमचंच अडचणी. आजकाल
मुलगा एकुलता एक, मुलगी एकुलता एक, नाथं गोथं या साऱ्या गोष्टी कमी झाल्या. त्यावेळी डझनभर असायचे. त्याच्यामुळं मग ते आपले बी त्यांचे बी, त्याच्यामुळं त्या साऱ्या गोष्टी प्रेम असायचं, आपलेपणा असायचा. त्या मामीकडं हा गेल्यानंतर मामीनं अरे या चांगलं आहे, तिला बरं वाटलं, स्वागत केलं, गरम पाणी आंघोळीला दिलं, स्वयंपाक करून त्यांना खाऊ घातलं, पुरणपोळीचं जेवण. आता जेवण केल्यानंतर ते पुरणपोळीचं म्हटल्यानंतर झोपतं येणार. मग मार्कंडाने इकडे एक झोप पण काढली मस्तपैकी. देव बसले वाट पाहत. बाईसांना वाटतं आज आपल्या भाच्याचा उपहार देवाला. त्यामुळं बाईसांनाही उपहार नाही दिला देवाला, कारण जर आत्ता दिला तर मग मार्कंड भिक्षा येतील आणि देव स्वीकारतील की नाही. बाईसा जरी प्रेमी भक्त असल्या तरी तेवढी दया ते परमेश्वराने जे जीवधर्म देहधर्म स्वीकारलेले आहे त्याच्यावरती मात्र परमेश्वराचा कंट्रोल आहे. आपल्याला जसं भूक लागल्यानंतर खावत लागतं, ताण लागल्यानंतर प्यावत लागतं, तसं देवाचं नाही आहे. देवाचा कंट्रोल आहे त्याच्यावरती. ते फक्त या जीवाचा हितासाठी, योग्यता वाढण्यासाठी ते स्वीकारत होते. ऑलरेडी त्यांना घ्यायलाच पाहिजे असं काही नाही आहे. आपल्याला तसं असतं तर एकदम सोपं झालं असतं. कंट्रोल, आपल्याला काही खायचं नाही, प्यायचं नाही, वाटलं तर नाही, तर दिलं तर नाही, तर असं असतं. पण असं एका युगात होतं आपलं. कोणतं युग? कृतयुगामध्ये. तिथं आपल्याला स्वभावाचा त्रास नव्हता. खाल्लंच पाहिजे, झोपलंच पाहिजे असं काही नव्हतं. परंतु दिलं तर आपण खात होतो. त्यामुळं लक्ष्मण जे आहे रामाचे बंधू, ते वनवासात राम गेल्यानंतर 14 वर्ष ते बी बरोबर गेले. तर 14 वर्ष रामाने विचारलं नाही का तू काही खाल्लं आहे का, कारण ते कंदमुळे आणायचे रामाला द्यायचे. तर 14 वर्ष तो उपाशी होता. त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारचा त्रासच नाही, स्वभावाचा त्रासच नव्हता तिथं. तसं देवाचं असतं. आता देव पण थांबले. मार्कंडाची झोप झाली, 3 वाजले आणि उठला खडबडून. आणि मग त्याच्या लक्षात आलं का आपण आलोय कशासाठी. आणि मग तो मामीला सांगतो काही असेल तर द्या. म्हणे काय? म्हणे काहीच नाही, भाताचे. म्हणे द्या. कशासाठी? कोणी आलं आहे का? देव आले आहे का? तो नाही तुम्ही द्या, फक्त तुम्ही डोकं लावू नका म्हणे, द्या. आता ती मामी हुशार होती. तिच्या लक्षात आलं की हा जेवलाय, झोपलाय आणि परत मागतोय, याचा अर्थ देव आलेले असावेत. तिनं पण भात दिला आणि मग हा लगबगीनं आला, घामाघूम तसं काही खूप लांबून भिक्षा मागून आला. ती मामी बी त्यांच्या पाठीमागं आली. आणि मग देवाने त्याला विचारलं का आज काय भिक्षेमध्ये नुसता भात? म्हणे सर्व घरांमध्ये आज फक्त भाताचाच पेव फुटलं, म्हणजे भाताचा स्वयंपाक आहे म्हणे, त्यामुळं आम्हाला भातच भेटला म्हणे. मामी पाठीमागून आली. बाईसासुद्धा कायवार घेऊन काय म्हणते, देवा भिक्षा मागून आला एवढा लांबून घामाघूम माझा भाचा, आणि तुम्ही खुशाल त्याला विचारतात. आता त्याला जी भिक्षा भेटली तोच आणणार. मग ती मामी लागली ओरडायला की मी तर म्हटले होते देव आले का, मी स्वयंपाक करून आणला असता, असं झालं असतं, तसं झालं असतं. चोरी परत पकडली. परत बाईसांनी शिव्या द्यायला सुरुवात केली. असं अनेक वेळा मार्कंडाचं झालं. बाईसांनी लाडू देवासाठी करून ठेवले. आता बाईसाहेब हुशार, त्यांनी काय केलं की लाडू मोजून ठेवले जेणेकरून कोणी खाऊ नये, ते मोजून ठेवले. आता मार्कंड बी बाईसांपेक्षा हुशार, कारण बाईसांचाच भाचा. आता मोजून ठेवलेले लाडू खायचे तर आहे, कमी तर झाले नाही पाहिजे. मग करायचं काय? त्यांनी काय आयडिया केली, गिरणी चालू केली. गिरणी काय केली, 2 लाडू घ्यायचे, असे घासायचे. खाली पडतं ना घासल्यावर लाडूची जी संख्या आहे ती तेवढीच, ती काही कमी होत नाही. मग खालचा लाडूचा भुगा खायचा. पण बाईसांच्या लक्षात आलं की लाडू रोडके व्हायला लागले, म्हणजे पातळ व्हायला लागले, कमी व्हायला लागले, छोटे व्हायला लागले. काय भानगड काय? त्याचं दररोजचं रात्री झोपलं का तो जायचा, चुरा करायचा, खायचा चोरून. लाडू मात्र बाईसांनी मोजले तर लाडूचं संख्या बरोबर आहे, परंतु लाडूच छोटे झाले. देवाला विचारल्यानंतर बघा, देव आपल्याकडं गुगल आहे आज, आहे की नाही? काही पाहिजे असं का आपण गुगलमध्ये टाकतो. बाईसांकडे एक गुगल होते, एकदम स्ट्रॉंग गुगल. आपल्यातलं इथलंच माहिती. ते गुगलांना काही असे शब्द आहे ना ते माहीत नाही. तुम्ही त्या गुगलवरती जा, देवाचा अवसर कुठं चालू आहे विचारा बरं, त्या गुगलला सांगता येईल काय? देव आज
कुठं अवतार घेऊन क्रीडतात, अधिकारी जीवाला, कणवीरच्या जीवाला निरूपण करतात. विचारावर गुगलला, येईल का सांगता? आजच्या गुगलला काय माहीत नाही. पण 22 अंकड जे गुगल होतं ते अत्यंत स्ट्रॉंग होतं, ते म्हणजे देव. ते नुसतं एकाच ब्रह्मांडातलं नाही, अनंत ब्रह्मांडाचं सांगणारं गुगल. इथं या ब्रह्मांडातलं या गुगलला सांगता येत नाही, तरी आपण म्हणतो सारं गुगलला काही येतं, काही विचारा तुम्ही, 100% ते सांगतं, पण काही मर्यादा आहे त्यात. तसं 22 विचारलं की देवा असं असं आहे. म्हणले मार्कंडाला विचारा, म्हणे सदा कदा तुम्हाला काय विचारलं का? मार्कंडाकडं जातं म्हटलं. मार्कंड खोटा बोलायचा, चोऱ्या करायचा. किती वेळा तरी देवानी पकडलं त्यांना, पकडून त्यांच्या लक्षात आणून दिलं. ह्या चोऱ्या करताना त्याला एकदा पायाला लागलं. 22 सांगतं म्हणते चिंदी द्या, काहीतरी कपडा द्या बांधायला. आता त्या माठ कसं राहणार? म्हणले बघ असेल तिथं तर देवाचीच उटी होती, कपडा होता संबंधाचा. ते त्यांनी घेतलं, फाडलं, त्याच्यात त्याला सुख झालं, त्याच्यातून प्रकाश पडला. त्याला आणखीन अधिक सुख व्हायला लागलं. त्यांनी साऱ्या कपडा फाडून टाकला. देव म्हणतात तिथं प्रकाश पडलाय, तुला काहीतरी आश्चर्यजनक दिसतंय, थांबलं पाहिजे ना, तर तू ते पूर्ण फाडून टाकलं. म्हणजे त्याचा सांगण्याचं तात्पर्य काय आहे का देवाच्या सन्निधानात आहे. 22 भाचा आहे, म्हणजे एवढी मोठी वशिला आहे ना. 22 भाचा म्हणजे खूप मोठा वशिला. आणि 22मुळेच मार्कंडाला देवाने सन्निधानात ठेवलं असावं. नाही तर देवाने तर छोट्या छोट्या चुकांवरून सन्निधानातून काढणारे अनेक जीव आहे. पद्मनाभी देव, एक चुकी झाली, ती बी चुकी कोणती झाली का एका अन्य साधूच्या शिष्याला त्यांनी मन दुखवलं का म्हणे तुमचं साधूचं नाव परमाणुदेव, मग परमाणु इतकंच तुमचं त्यांना ज्ञान आहे का? तर देवानी कवड लावा म्हटले, ह्या चैतन्य पुळून आला असे. त्याला माफी मागायला लावली, तेव्हा घेतली. तोच पद्मनाभी देव म्हटले आमच्या घरचे सर्व आले, देवाला अनुसरले, देवाची सेवा केली, किती चांगलं होईल. देवानी शेवटची भेट म्हणून त्याला परत सन्निधानातून काढून टाकलं. पण मार्कंडाने अनेक चुका केल्या तरी देवानी त्यांना सन्निधानातून काढलं नाही. कारण का? तर वशिला खूप मोठा होता. म्हणजे मार्कंडाला लक्षातच आलं नाही. संधी देवानी किती वेळा दिली, परंतु ती संधी प्राप्त करता आली नाही. तशी परमेश्वराने आपल्याला सुद्धा संधी दिलेली, परंतु ती प्राप्त करायची असेल तर आपल्यालाही त्यातून शिकावं लागेल, काय करावं लागेल, काय नाही करावं लागेल, हे समजावं लागेल. त्याला सन्निधान भेटलं, परंतु ते असन्निधानच आहे, कारण आज्ञाप्रतिपालन त्यांनी केलं नाही. हा प्रसव असतो. आज खोटे बोलाल, उद्या खोटं बोलाल, परवा खोटं बोलाल, तो देवापर्यंत जाल. सन्निधान भेटलं देवाचं, तिथंही खोटं बोलाल, तिथंही चोऱ्या कराल, तिथंही भामटेपणा कराल. त्याची सुरुवात इथून करायची असते. हा प्रसव हा जो शब्द आहे हा नीच प्रवृत्तीचा असतो, नीच कार्याला असतो, म्हणजे खालच्या कार्याला, असंत कार्याला. प्रसव हा ऊर्ध्वगतीचा नसतो, ऊर्ध्वगतीचा संस्कार असतो, ऊर्ध्वगतीचं भजन असतं. परमेश्वराने स्वीकारल्यानंतर ऊर्ध्वगतीची चाल आपल्याला तयार होत असते. परंतु भजन आपण जे करावं ते अर्थतापूर्वक, प्रेमाने, दुःख करून, प्रार्थना करून, तेव्हा कोणाच्या तरी निमित्ताने देव स्वीकारू शकतात. सारंग पंडिताचे तर 60 वेळा देवानी विनंतीचा स्वीकार केला, परंतु उपहाराचा स्वीकार नाही केला. कारण देवावरती त्यांची निष्ठा नव्हती. देवाला विनंती केल्यानंतर फक्त देवालाच विनंती केली, बाकीचे सर्व जे मार्ग मंडळी होती देवाबरोबर, जे सन्निधानातले जे भक्त होते, त्यांना ते काहीच म्हटले नाही. मग देवाने विचारलं तुम्हाला म्हटले का? म्हटले नाही आम्हाला काही म्हटले नाही. म्हणले मग याल का? म्हणले नाही आम्हाला म्हटले नाही तर आम्ही कशाला येऊ. म्हणजे तुम्ही अवसर जो आहे तो बघण्यासाठी येऊ शकता, पण तुम्हाला जेवायचं नाही सांगितलं, आमंत्रण नाही दिलं तर तुम्ही जेवू नका, तुम्ही इथंच जेवून घ्या. 22 इथंच बनवलं, जेवण केलं, सर्व भक्त लोक देवाबरोबर गेले. सारंग पंडितांनी देवाचं सर्व जे केलं सोपस्कर ते केल्यानंतर सर्व भक्तांना म्हटले तुम्ही बसा. नाही म्हणजे आम्ही जेवण करून आलो. जेवण करून आले. आता सारंग पंडितांनी स्वयंपाक बनवला आहे सर्वांचा, पण विनंती नाही केली, आर्तता नाही, प्रेम नाही, आपलेपणा नाही. त्यामुळं ते म्हणते नाही आम्ही जेवण करून आलो. म्हणजे ठीक आहे जेवायचं तर जेवा, नाही जेवायचं आमचे हाय भोजे, आमचे आहे गडी लोक,
मोलमजूर ते खातील म्हटलं. बाईसांनी ते ऐकलं आणि इकडं आल्यानंतर बाईसा देवाला विचारतात की असं तू म्हटला, असं का म्हटले. आधी येत बुद्धी व्हावी म्हटलं. अगोदर माझ्यावर बुद्धी आली पाहिजे, मग परिवारावर येईल म्हटले. माझ्यावरच त्यांची बुद्धी नाही आहे तर परिवारावर कशी असेल. म्हणून देवानी स्वीकारलं नाही. देव स्वीकारात कधी पडतात, कधी घेतात, कधी स्वीकारतात. आपल्यामध्ये असलेली आर्तता, आपलेपण, प्रेम, तोची व्हावा तोची भेटावा या उद्देशाने केलेली क्रिया आणि अशा क्रियेचा जर स्वीकार होईल तर आपल्यामध्ये बदल होईल. काल आपण खोटं बोलत होतो, क्रियेचा स्वीकार झाला तर खोटं बोलणं बंद कराल. काल भामटेपणा करत होतो, क्रियेचा स्वीकार झाला तर भामटेपणा बंद कराल. ती जाणीव निर्माण होईल. आचाराच्या बाजूने विचार करू, नैतिकता सांभाळण्याचा आपण प्रयत्न करू. कारण आपल्या डोक्यामध्ये काय, भौतिक जगामध्ये जीवन जगत असताना आपल्याला खोटं बोलावंच लागतं, भामटेपणा करावंच लागतं, व्यवसाय करताना थोडंफार करावंच लागतं, तर होणारच नाही. ही जी मानसिकता आहे ही चुकीची मानसिकता आहे. आणि सारा धर्म त्याला समजला आहे, कळाला, त्याला बोध झाला आहे. तो नामस्मरण करतोय, स्थानं करतोय, क्रिया करतोय. 20 वर्ष झाले उपदेश घेऊन, 40 वर्ष झाले उपदेश घेऊन, तरी त्याच्यात बदल का झाला नाही. तर आर्ततापूर्वक, आवडीपूर्वक, दुःखपूर्वक त्यांनी अहेतुक क्रिया म्हणजे परमेश्वरी व्हावा या हेतूनी क्रियाच केली नाही आणि म्हणून तू स्वीकारात पडली नाही. स्वीकारात पडली का मग आपल्यात बदल होत असतो. देवाविषयी, धर्माविषयी आवडी निर्माण होणं हे क्रियेच्या स्वीकाराचं लक्षण आहे. अन्यथा आपल्याला आवडी नसेल तर आपण समजायचं का आजपर्यंत खूप क्रिया केल्या, खूप पंक्ती दिल्या, खूप साधू संतांना खाऊ घातलं, परंतु स्वीकारात पडले नाही म्हणून मला आवडीच नाही, वेदच नाही, वेचच नाही, तोची व्हावा तोची भेटावा ही मानसिकताच नाही, संकल्प सोडण्याची इच्छाच नाही, अनुसरावं असं वाटतंय परंतु हिंमत नाही. हे सारं ही प्रक्रिया झालेली नाही आहे. म्हणून आज हे लोक जे अर्जुनदादा हे दीक्षेला तयार झालेले आहे, एकच महिन्यामध्ये अजून तर काही क्रिया झाली नाही दैवराटीची, परंतु पूर्वी देवानी करून घेतली म्हणून ती हिंमत आहे. श्यामदादाने आज संकल्प सोडला आहे, क्रियेचा स्वीकार झालेला आहे म्हणून हिंमत आहे. सर्व समजतंय, सर्व कळतंय. मी जिथं जातो तिथं आव्हान करत असतो, संकल्प सोडा. सारं कळालं बाबा, सर्व समजलं, संकल्प नको, पाहू करू. का? क्रियेचा स्वीकार नाही. क्रियेचा का स्वीकार नाही? त्याच्या पाठीमागचे कारण आपण शोधत नाही. म्हणून मार्कंडा हा तिथं देवाबरोबर गेल्यानंतरच चोऱ्या करायला लागला का, खोटेपणा करायला लागला का? नाही. तो कर्मराटीत असताना, पूर्वकर्मामध्ये, पूर्वजन्मामध्ये हे सारं संस्कार त्याला लागले आणि ते संस्कार तिथपर्यंत घेऊन गेले. म्हणून सुधारणा इथं करायची असते, आत्ता करायची असते. कळाल्यानंतर लगेच आपल्या जीवनामध्ये बदल करायचा असतो. ती बदलण्याची इच्छा ठेवायची असते, वासना करायची असते. जेव्हा तुम्ही इच्छा ठेवाल, ती इच्छा ठेवून प्रयत्न कराल, प्रयत्न करी दैवाचे साह्य, तर प्रयत्न करायला लागले का मग परमेश्वर साह्य करा. ही इच्छा, ही वासना, ही तळमळ जेव्हा तुम्ही कराल तेव्हा परमेश्वर कळत न कळत तुमच्याकडून कुठं क्रिया कोणाकडून करून घेतील तुम्हाला कळणार पण नाही. त्याच्यासाठी काही गंधाक्षता, संकल्प, पूजा केल्यानंतर स्वीकारात पडेल असं काही विधीच नाही. कोणाकडून कधी केव्हा तुमच्याकडून येतील, देव घेतील स्वीकारात, त्याच्या माध्यमातून देव स्वीकारतील, तुम्हाला कळणार नाही. पण तुमच्यामध्ये झालेला बदल हे तुम्ही ओळखू शकता का? माझ्या क्रियेचा स्वीकार झाला. कुठच्या क्रियेचा, कुठल्या क्रियेचा, कोणत्या संकल्पाचा हे मात्र तुम्ही सांगू शकत, कारण हे देवाचं सामर्थ्याचं कार्य आहे. देव अखंडितपणे हे कार्य या जीवाच्या हितासाठी चालू आहे. काल चालू होतं, आजही आहे, उद्या राहणार आहे. देवाने जरी महाराष्ट्र सोडला असला तरी कुठंतरी अवतार कार्य देवाचं चालू आहे. आजही कुठंतरी देवाचा अवसर चालू आहे. आजही देवाचं कार्य कोणाच्या तरी कन्वेच्या जीवाला, अधिकारी जीवाला निमित्त करून तत्त्वज्ञान सांगणं, त्याची योग्यता वाढवणं चालू आहे. आज तुम्ही इथं स्मरण करताय, इथं तळमळ करताय, इथं दुःख करताय, इथं आर्तता करताय, आवडीपूर्वक क्रिया करताय, तिथं देव तुमची स्वीकारणार आहे. देव सर्व व्यापक आहे. देव समर्थ बसायला पाहिजे, समर्थ असायला पाहिजे असा भाग नाही आहे. देवानी सिद्धांत आपल्याला सांगितलेले का कोणाला तरी निमित्त करून आम्ही
स्वीकारू, कोणाला तरी निमित्त करू आम्ही बोलू, कोणाला तरी निमित्त करून आम्ही उद्धरू, हे देवाने आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून आपण परमेश्वरापर्यंत जायचं आहे तर ती बदलाची इच्छा इथं आपण ठेवली पाहिजे. हे लगेच होत नाही, एका दिवसात एका मिनिटात होत नाही. तुम्हाला वाटतं की आपण आता कपडे बदलू, दीक्षा घेऊ, मग आचार करू, मग गोड बोलू, मग चांगलं करू, मग नैतिकता सांभाळू, मग आचार करू, असं कधीच होत नसतं. अशी काही प्रक्रिया नाही आहे. कपडे घातले लगेच खटकी दाबली, बटन दाबलं, लगेच लाईट लागते, तसं लगेच आपल्यामध्ये बदल झाला आणि आपण आचार करायला सुरुवात केली, असं कधीच होत नसतं. क्षणोक्षणी, पावलोपावली याचा चिंतन विचार करून जेव्हा आपण ती करायला सुरुवात करू, आचार्ययोग्यता, विचार्य दृढता, आचार करायला सुरुवात करू, तेव्हा विचाराची दृढता आपल्यामध्ये निर्माण होते. ती दृढता आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जात असते. आपण दृढ नाही आहे, आपला निश्चय नाही आहे. आपल्याला थोड्या थोड्या अडचणी आल्या, संकट आले का आपण म्हणतो अरे मी एवढा देवदेव करतो. आत्ता डोमेग्रामवरून जाऊन आलो, 11 दिवस शिबिराला गेलो, दररोज तानं केले, स्मरण केलं, पाठी उठलो आणि मी घरी आल्यानंतर माझं लगेच डोकं दुखायला लागलं, मी लगेच आजारात पडलो, लगेच ताप आला, लगेच हे संकट आलं, लगेच बँकेचा एखादा हप्ता थकला. आपण म्हणतो काय खरं आहे, देवाचं साह्यच नाही, काय देव आहे की नाही, लगेच शंका निर्माण होतं. ही दृढता जी आहे विचाराची, ती आचार नसल्यामुळं ढळमळीत आहे. ती ढळमळीतून बाहेर जर काढायचं असेल आणि ती समर्थवादावरती निष्ठा निर्माण करायची असेल तर आपल्याला आवडीपूर्वक क्रिया करावं लागेल. क्रिया तर करायची पण आवडीपूर्वक, क्रिया तर करायची पण अहेतुक, क्रिया तर करायची पण देव मिळवण्यासाठी अदृष्टपर, ते मात्र आपल्याला माहीत नाही. आणि ही प्रक्रिया पुढं पुढं जाईल. बदल काल आता किरणदादांनी सांगितलं, काल काय मग मी काय व्हिडिओ वाहत नव्हतो काय, मी भरपूर व्हिडिओ वाहिले. मी काय क्रिया करत नव्हतो काय, मी पण भरपूर क्रिया केल्या. ताईला माहिती आहे, वामन मुनींना माहिती आहे, आम्ही बरोबरच राहिलेलो आहे. साधूंचे कार्यक्रम घेतले नाही का, खूप केले कार्यक्रम घेतले, परंतु सारी त्यातून बाहेर पडलं, त्यातून समजलं, जाणलं. आता त्या संसारात नव्हत्या काय, त्यांना मुलं बाळं नाही, त्यांना नातू नाही आहे, त्यांना वाटत नाही का तुमच्यासारखं नातवायला खेळावं, घेऊन जावं, गप्पा माराव्या, सर्व वाटत होतं. पण देव मोठा आहे. अनंत जन्म गेले यांच्यामध्ये, आता हा जाऊ नये म्हणून त्यांनी केलेली हिंमत, त्यांच्या क्रियेचा स्वीकारातून ती झालेली गोष्ट. ही सहजासहजी होत नाही कोणतीच गोष्ट. त्यांनी तिथं बी खूप सेवा केली, तळमळ करायचे. त्यांच्यावरून मी वामन मुनींना कितीतरी वेळा भांडलेलो आहे, का असं करू नका, असं वागू नका. आमचं एक प्रेमाचं नातं आहे, परंतु स्वभाव असतो एखाद्याचा, तो लगेच जात नाही. परंतु त्यांनी केलेली सेवा ती आवडीपूर्वक, त्यांनी केलेली क्रिया ती आवडीपूर्वक, अर्थतापूर्वक, अदृष्टपर, अहेतुक, ती उपयोगात पडली. मग तो बदल झाला. आज तुम्हाला वाटतंय तसं त्यांनाही वाटत होतं, परंतु त्यांना देव दिसला, देव कळाला, देव समजला, देव प्रचितीला आला. म्हणून हे काही खरं नाही. जीव स्वार्थी असतो. मी यांच्या मुलांना सांभाळल, यांचं घर सांभाळल म्हणून यांचा जीव आहे, यांचं प्रेम आहे. श्यामदादांना काल तेच लक्षात आलं. म्हणजे 4-8 दिवस आलो तरी घरचे तकतक करतात. का तकतक करतात? कारण मी सकाळी काय गुपचूप थोडी उठतो. मग घरात शेतात गेलो, गाईला चारा कापून आणला, मुलांना सांभाळलं, मोटर चालू केली. हे सारं त्यांना करावं लागतं. त्यांच्यावर लोड आला ना. आता तुमच्यावर प्रेम आहे असं काही समजू नका. तुम्ही आता जिकडे अटॅक येऊन जर गेले ना, तरी यदा कदाचित आम्हाला फोन येईल का, बाबा आता इकडं आणणं एवढं सोपं आहे का हो, ह्या करून तिकडं तर आम्हीच येतो वाटलंच. आणि असे अनुभव आलेले आम्हाला, आम्ही अनुभवातून बोलत राहतो. एक आई अशाच नाशिकला आल्या, एक भिक्षुकसुद्धा नाशिकला होते. हे 2 अनुभव आहे आमच्याकडं. एक भिक्षुक अटन विजन करत येता, जे गंगेवरचं स्थान आहे नाशिकचं, तिथं रात्रीचा पोचतात आणि अटॅक येतो आणि तिथंच जातात. तिथले जे पुजारी त्यांनी आम्हाला फोन केला का असं असं झालं, काय करायचं म्हटलं, गडबड आहे. मग किरण दादाला, बाई सरांना, कोणी जे जवळचे नाशिकमधले त्यांना सर्वांना फोन केले, तिथं पाठवलं. आता एवढ्या रात्री तर काही करू शकत नाही,
मग सिव्हिल हॉस्पिटलला फोन केला, ॲम्ब्युलन्स बोलवली, सिव्हिलला त्यांना जमा करायला लावलं, त्यांच्या खिशातले सर्व आपण काढले, डायऱ्या डुऱ्या, काही फोन नंबर, कारण ओळखच नाही, माहीतच नाही, लिंकच लागे ना. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, हे साऱ्या पोरांनी त्यांचे विधी करून टाकला. आणि नंतर ती वांबुरीकवरून काहीतरी लिंक लागली, त्यांचा मुलगा, त्यांची मिसेस ते नाशिकला आले. म्हणलं आता आल्यानंतर हे दुःख करतील, असं करतील. ते म्हणले आम्हाला डेथ सर्टिफिकेट पाहिजे, डेथ सर्टिफिकेट पाहिजे, कारण बाबाच्या नावावर काहीतरी नावावर असेल ना, डेथ सर्टिफिकेट असल्याने प्रोसेस करता येत नाही. काही दुःख नाही, गेलं झालं, चांगलं झालं. म्हणजे तिकडं त्यांनी पात्रही दिले का नाही, दशक्रिया केली का नाही, काही नाही. हा अनुभव आहे. एक आई तपस्विनीच होत्या, म्हणजे अनुसरलेल्या होत्या, दवाखान्यामध्ये एका मार्गातून आल्या होत्या, मार्गातून पाठवल्या होत्या सेवा करतात म्हणून. आणि 8-10 दिवसानंतर हॉस्पिटलमध्येच ते जास्त सिरियस असल्यामुळे त्या सरल्या बाबाला फोन केला. बाबा म्हणे कोणी नाही आहे त्यांचं, म्हणे तिकडंच करून टाका म्हणे. बाबांवरती मी चिडलो, तुमच्या मार्गात राहतात, कोणी नाही असं म्हणतात, तुम्ही नाही का त्यांचे कोणी. ते गप्प बसले, पण म्हणे आता ते तेवढं आणणं जाणं, तुम्ही ते करणार, आम्ही तेच करणार, काय फरक पडतो, करून टाका. आम्ही त्यांना इकडं केलं, नाव नाही गाव नाही माहीत नाही. एक त्या तपस्विनी ज्यांच्यावरती आपण पुस्तक लिहिलं, मी बघितली नातनागाईसा, त्या आता आचाराने गेल्या, देह क्षपला, त्यांना तर पाहायला आणि शोधायला कोणी आलंच नाही. फायदा असेल तर तुम्हाला शोधायला येतील, पण तुमच्या हातात काहीच नसेल आणि तुमच्या नावावरही काहीच नसेल ना, तर ते म्हणशील तिकडंच करून टाका. अनुभव घ्यायचा असेल तर मला सांगा, फोन नंबर द्या, मी कळवतो घरी, मग तुम्हाला प्रॅक्टिकल कळेल. आपण भ्रमात आहे, भ्रमात. आपल्याला असं वाटतंय की मी घरी नाही गेलो तर काय, हे खाताय का नाही, पिताय का नाही, राहतील का नाही, जगतील का नाही, हा भ्रम पहिला तुटला पाहिजे. या भ्रमातून आपण बाहेर पडत नाही. जो भ्रमातून बाहेर पडतो तो अर्थतापूर्वक, आवडीपूर्वक देवाला मिळवायचा प्रयत्न करतो, आणि मग ती क्रिया सुरुवात होते, मग ती स्वीकारात पडते, आणि मग हिंमत येते. भ्रम आपले तुटले पाहिजे. ते अन्यथा ज्ञान आहे भ्रमाचे. कोणाचंच कोणा वाचून काहीच राहत नाही. मार्कंडाला सन्निधान भेटला, परंतु संस्कार तसे नव्हते, त्यामुळं देव भेटले नाही. सारंग पंडिताला देवाचं सन्निधान भेटलं, परंतु पाठीमागं तशी क्रिया घडली नाही, म्हणून ज्ञानप्रेम प्राप्त झालं नाही. असे अनेक भक्त देता येतील. छर्दोबा तर देवाच्या श्रीमुखीचा बोध, देवासमोर अनुसरण, परंतु अर्थता नाही, आवडी नाही, प्रेम नाही, देवाने सांगितलंय ते करण्याची इच्छा नाही, वासना नाही. बोध गेला, नुसता बोधच नाही गेला, नाम पण गेलं, नामसुद्धा राहत नाही. असे मळालेले लोक आजूबाजूला आम्हाला दिसतात. देवाने बोध दिला, तो बोध त्याची किंमतच होत नाही. परंतु देवाने सांगितलेलं तत्त्वज्ञान समजून घेतलं नाही, जाणीव करून घेतली नाही, आचार काय असतो ही माहिती करून घेतला नाही. मग कुठे जायचं, काही खायचं, कुठे राहायचं, एवढं मळीनं तो आलं. एक अशी व्यक्ती होती का जी उपदेशी चांगलं मला माहितीतले, नंतर एका ठिकाणी एका कीर्तनात ते उभे राहताना मला दिसले, माळकरी संप्रदायाचं कीर्तन. मला आश्चर्य वाटलं, काय प्रकार आहे हा, असा बदल असा होऊ शकतो का. मग सारा कार्यक्रम झाला, त्यांच्या जवळ त्यांना जवळ बसवलं, ला काय प्रकार आहे. आता काही कारणास्तव, काही स्वभावानुसार, काही साधू संतांचं त्याला आवडलं नाही, काहीतरी झालं व्यवहारावरून, तो इतका विपरीत झाला की देवही खरा नाही, धर्मही खरा नाही, साधू संत अजिबातच खरे नाही म्हटलं. तो तिकडं गेला, तिकडं त्याला मानपान भेटला, त्याला तिकडं पैसे भेटायला लागले, त्याला नामं विचारले, नामंसुद्धा सांगता येतं. म्हणजे आता काही डोक्यात गेलं, विसरून गेलो म्हणे मी, बोध झाला होता. धर्म जर तुम्हाला कळाला, धर्म जर तुम्हाला समजून घेतला, तुम्ही जाणून घेतला अभ्यासातून, तर आजूबाजूच्या ज्या गोष्टी घडतात, घटना घडतात, आपल्या कानावर येतात, आपण डोळ्यांनी पाहतो, त्याचा परिणाम आपल्यावर होणारच नाही. का तर आपल्याला देव खरा, धर्म खरा हे समजलं. याचा परिणाम का होतो,
की आपल्याला देव समजला नाही, धर्म कळाला नाही, आणि म्हणून आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात आणि मग धर्मापासून आपण दूर जातो. नुकसान आपलं आहे, धर्माचं नाही, देवाचं नाही. म्हणून ज्ञान गरजेचं आहे. धर्मतत्व सिद्धांत समजून उमजून घेणं गरजेचं आहे. आता तुमच्याकडं 1% नाही माहिती, आमच्याकडे किती टक्के माहिती असेल या समाजातली, साधू संतांची असेल, मार्गांतली असेल, चुकीच्या गोष्टीच्या असतील, सर्व माहिती आहे ना. परंतु देवावरती धर्मावरती विपरीत नाही व्हायचं आहे. कोण योग्य कोण अयोग्य हे न पाहता आपला कड, आपलं प्रेम, आपलेपणा आपण दाखवला पाहिजे. ज्याचा हात मोडल त्याच्या काळात पडल, परंतु धर्मावरती प्रेम असल्यामुळं तुमचं तसं अहित होऊ नये, तुम्ही सावध व्हावेत. या अनुषंगाने, या जागृतीच्या अनुषंगाने या गोष्टी आम्ही सांगतो. त्याला अनेक अडचणी येतात, अडथळे येतात, परंतु हे देवाचं मिशन आहे. देवाला विरोध झाला, देवाला अडचणी आल्या, परंतु देवानी तत्त्वज्ञान सांगताना कुठेही कमतरता केली नाही, कंजूसी केली नाही. जे आहे ते सांगितलं. ज्या देवानी कर्मकांडाच्या बाहेर आपल्याला काढलं, ज्या देवाने अंधश्रद्धेतून आपल्याला बाहेर काढलं, ज्या देवाने आपल्याला विधीतून बाहेर काढलं, वैदिक धर्मपरंपरेतून बाहेर काढलं आणि देव कसा मिळवावा हे सांगितलं, त्याच देवाला आपण त्याच कर्मकांडाचा, त्याच अंधश्रद्धेचा, त्याच विधेचा आणि त्याच वैदिक परंपरेचा जर आधार घेत असेल तर तो देव भेटेल का? सोपी सरळ गोष्ट आहे. देवाने त्यातून काढलं आणि देव कशाने मिळणार हे सांगितलं आणि त्याचाच आज आपण आधार घेतोय. देव कसा मिळणार? उलट देव प्रसन्न नाही होणार. देवाला तर खंती येईल की अरे मी काय केलं, कशासाठी माझा अवतार, कशासाठी मी तुम्हाला तत्त्वज्ञान सांगितलं आणि तुम्ही काय करताय. म्हणून या मार्कंडाच्या ह्या लीळेतून आपण आज काय करायचं याची जाणीव झाली पाहिजे. आज काय सोडलं पाहिजे. सकाळी आपण जे स्थान केलं तिथं एक सिद्धांत मी सांगितला, जे वारिले ते न कीजे म्हटले. जे मी तुम्हाला सांगितलंय करायचं नाही ते करूच नका, त्याला हातच लावू नका म्हटलं. देवाने सांगितलं होतं त्या दायंबाला का तुम्ही जिंकू शकत नाही. ते गोविंदा आणि दायंबाची शर्यत लावली, ते म्हणले नाही आम्ही जिंकून ते पडले. म्हणजे जे वारिले ते न कीजे. तसं देवानी काय सांगितलंय नाही करण्यासाठी, त्याच्यासाठी तर ज्ञान घ्यावं लागेल, त्याच्यासाठी तर समजून घ्यावं लागेल. नाही तर आपल्याला काहीच माहीत नाही, काय योग्य काय अयोग्य, काय संत काय असंत हे काही लक्षातच येत नाही. त्याच्यामुळं आपल्याला आज सावध होऊन काय करायचं, त्यापेक्षा काय नाही करायचं हे समजून घ्यायचं आहे. आणि ते तुमच्या डोक्यात अविधी म्हणून घातलं आहे, डोक्यानं दोष म्हणून घातलं आहे डोक्यामध्ये. अरे पण काय करायचं नाही म्हणून नचे सूत्र देवाने अनेक सांगितलेले. हे करू नका, ते करू नका, ते करू नका. आपण बघा मुलांना कधी कुठं पाठवायचं असेल, शाळेत पाठवायचं असेल किंवा ट्रिपला पाठवायचं असेल किंवा मामाच्या गावाला, मावशीच्या गावाला पाहायचं असेल, किंवा आता तुमच्याबरोबर सुद्धा तुमचे नातू तुम्ही आणलेले या दोघींनी किंवा काही पोरं आणलेले, त्या आयांनी त्यांना एवढं बजावून सांगितलं तिथं गेल्यावर असं करू नको, भांडू नको, वाद घालू नको, उड्या मारू नको, शांत बैस, हे करू नको, ते करू नको. म्हणजे काय करायचं हे सांगितलंय का? नाही. आया किंवा वडील किंवा आपले जे हितकशाही हे कधी काय सांगतात? काय करायचं नाही, काय करायचं नाही. देवाने सुद्धा काय करायचं नाही सांगितलं. का? तर आपली काळजी देवाला, आपलं हित आहे, आपले हितक्षय देव. मग काय करायचं नाही हे तत्त्वज्ञानात खूप जास्तच आलेलं आहे. काय करायचं हे तर खूप कमी आहे आणि ते अत्यंत सोपं सरळ आहे. देव म्हणतात तळमळ करा. सोपं आहे की नाही? पण तळमळ निर्माण व्हायला काय इंजेक्शन आहे का? तळमळीचं इंजेक्शन असं जर आपण काढलं आणि इथं दवंडे पिटले तर इथं गर्दी मावणार नाही, एवढी गर्दी होईल. तळमळीचं इंजेक्शन देतात म्हटले, पण आपण तळमळीचं इंजेक्शन देतो पण ते लागत नाही, ते लागू पडत नाही. ते आपण लागून घेतलं. देव म्हणतात तळमळी जन्माते धाडी तर या जीवाला आम्ही प्रेम देऊ म्हटले. पण ते तळमळ आपल्याच्यानी होत नाही. का? तर देव आपल्याला कळालं नाही, देव आपल्याला पाहिजे नाही. देवापासून सारं पाहिजे पण देव आपल्याला पाहिजे नाही. अत्यंत सोपं आहे. चतुर्विध दुःख करा म्हटले. किंचित दुःखे पापनाशे, पापाच्या राशीच्या राशी नसतील म्हटले. किंचित दुःख, कशाचं दुःख? सारं भेटलं पण देवा तू नाही भेटला. कुठं भेटशील? या स्थानावर भेटशील, त्या स्थानावर भेटशील, या क्रियेत भेटशील, या वासनेच्या घरी, ह्या साधू संतांच्या घरी, या आश्रमात भेटशील कुठं? ही शोधणी आपण करायला निघालेलोच नाही. आपण फक्त स्थान करायला निघालो, आपण फिरायला निघालो आहे. आपण शोधणी करायला जेव्हा निघाल तेव्हा कुठंतरी देवाची प्रचिती तुम्हाला येईल, कुठंतरी त्याची जाणीव होईल.
कुठंतरी तो प्रचितीला आल्यानंतर आपण स्थिर होऊ, शांत होऊ. पण आपण देव मिळवायसाठी किंवा देवाला शोधण्यासाठी निघालेलो नसल्यामुळं आपल्याला ती दृष्टीच निर्माण झाली नाही. म्हणून या ज्या गोष्टी आहे या अत्यंत महत्त्वाच्या आहे. आचार्य देवाला विचारतात की आम्ही आता अनुसरणार आहोत, मग अनुसरणानंतर काय करायचं आहे हे सांगा. आता देवाने सारं तत्त्वज्ञान अनुसरणासाठीच सांगितलं. अनुसरणानंतर काय करायचं हे सांगितलं. तुमचं अनुसरण घडावं याच्यासाठी काय करायचं नाही हे सांगितलं. त्याच्यामुळे तत्त्वज्ञानाच्या गोष्टी करत असताना अनुसरणाचाच विषय आला पाहिजे. पण आपण अनुसरणाव्यतिरिक्त जर सत्संग घेत असेल, ऐकत असेल, बोलत असेल तर ते ब्रह्मविद्याशास्त्रच नाही. कारण देवानी सांगितलं कसं, देव कोणाचा? अनुसरल्याचं. सृष्टी कशासाठी निर्माण केली? या जीवाने अनुसरावं. अवतार का घेतला? या जीवाने अनुसरावं. तत्त्वज्ञान बोध का दिला? या जीवानं अनुसरावं. आणि त्याच्याच गोष्टी करायच्या नाही, मग बाकीच्या गोष्टी करून उपयोग काय? ते अरुंदे म्हटले, जंगलात जायचं आणि आपल्याच हाताने आपलंच उरबडून घ्यायचं आणि रडत बसायचं, त्याच्यासारखंही म्हटलं. त्याला काही अर्थ नाही. देवानी का सांगितलं, कशासाठी सांगितलं हे जर आपण लक्षात नाही घेतलं त्या बाकीच्या गप्पा मारून काही उपयोग नाही. आचार्यांनी डायरेक्ट महत्त्वाचा विषयाला हात घातलेला आहे. मला तर अनुसरायचं आहे म्हटलं. आचार्य म्हटले आता आम्ही तर अनुसरलो आहे, मग आता काय करायचं नेमकं हे सांगा. आपण विचारच करत नाही. बाबा मला तुम्ही तो उपदेश दिला, मी उपदेश घेतला, आता काय करायचं असं विचारलं का? सांगा, हात वर करा बरं. कोणीच विचारलं नाही. उपदेश घेऊन टाकला आणि मग तुमच्या मनाने दत्तात्रय कवच पारायण चालू द्या. किती वेळा? 11 वेळा. नाहीच रिझल्ट भेटला 21 वेळा, नाहीच रिझल्ट भेटला 51 वेळा. एक CA मुलगी आहे मुंबईची, CA झालेली, म्हणजे किती सुशिक्षित आहे बघावर. तिनं मला एकदा फोन केला, तुमची यूट्यूबवरती सत्संग ऐकते आणि माझी अडचण आहे, मला प्रॉब्लेम आहे. म्हटलं मी कधी विचारत नाही तुमची अडचण काय आणि प्रॉब्लेम काय. मग काय सांगू? अडचण आहे, प्रॉब्लेम आहे, काय करू हे सांगा म्हटलं. ते म्हटले मी दत्तात्रय कवचाचं पारायण 51 वेळा करते बाबा, आता 108 वेळा करू का 208 वेळा करू? म्हणजे उपाय तिने शोधलेला आहे. तिच्या गुरुवानी तिला सांगितलं 11 वेळा कर, नाही जमत 21 वेळा कर, 51 वेळापर्यंत कर, दररोज 51 वेळा दत्तात्रय कवचाचं पारायण. आता दत्तात्रय कवचाचं पारायण करताना किती मिनिट लागत असेल अंदाज करा. 5 मिनटं 10 मिनटं तर लागत असतील. 51 गुणिले 10 मिनटं किती झाले? 4 मिनटं लागतात. बा यांचे पारायण स्पेशलिस्ट आहे, एकदम टायमिंगसुद्धा 4च मिनटात दत्तात्रय कवचाचं पारायण होतं. म्हणजे आजपर्यंत पारायणच करत आल्या ना ताई. 25 वेळा म्हणजे 25 चोक 100 म्हणजे किती? 100 मिनिट म्हणजे किती झालं? तास. 60 तासाचं म्हणजे 2 तास, जवळजवळ 2 तास एका बैठकीत. ते कधीही करा, परंतु 2 तास दत्तात्रय कवचाचं पारायण केलं पण देव कळाला नाही. उपदेश घेऊन किती वर्ष झाले? 40 30 वर्ष. आणि सकाळचं स्टेटमेंट काय होतं त्यांचं? सूत्रपाठ आजच या शिबिरातच पहिल्यांदा उघडलं म्हणे बाबा. सूत्रपाठ म्हणजे माहीत नाही. 30 वर्ष झाले उपदेश घेऊन. दत्तात्रय कवचाचं पारायण 25 वेळा 2 तास एका बैठकीत. किती वर्ष केलं? पारायण स्पेशलिस्ट महानुभावांमध्ये दिसतील, ते बी दत्तात्रय कवचाचं. आता दत्तात्रय कवचाचं जे पारायण आहे, दत्तात्रय कवच एका केशववासांनी लिहिलं आहे, परशुरामवासांनी लिहिलं आहे, माईम भट्टांनी लिहिलं आहे, आचार्यांनी लिहिलं आहे. कोणी लिहिलं, कोणी हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. आपल्याला कोणी सांगतंय ते चेक करायचे काम आपलंच आहे की नाही. योग्य ठिकाणी पाहणं हे आपल्याकडं आहे की नाही काम. आमच्याकडं आले तर आमच्याकडं काही इंजेक्शन नाही आहे ना. सलाईन लावलं लगेच आता ते क्लिअर केलं. आता तुमची हिंमत, तुमची हिंमत त्यात तुम्हाला देव मिळून देणार आहे. तुमची क्रिया तुम्हाला अर्थता, प्रेम, आवडी तुम्हाला देव मिळून देणार आहे. देवाने हे सारं सांगितलंय. म्हणून आम्ही सांगत असतो दत्तात्रय कवचाचं पारायण कशाला करता? सूत्रपाठाचं पारायण करा. 9 प्रकरण, त्यातून काहीतरी कळेल, समजेल.
त्याच्यात यांनी खोडा घातला आहे, गुरुमुखीत घ्यायचं म्हटलं. आता गुरु भेटायला तयार नाही. वर्षातून एकदाच गुरु आले आणि भिक्षा घेऊन गेले, परत गुरुचं तोंड दिसत नाही तुम्हाला, तुमचं तोंड दिसत नाही गुरुला, तर घोक घ्यायचा कसा? मग मोबाईलमधून घ्या म्हणले, मोबाईलमधूनही नका घेऊ म्हणले. गुरु द्यायला तयार नाही घोक, मोबाईलमधून कोणी दिलं तर त्याला बी अडचणी. मग आता करायचं कसं? तुम्ही शहाणे होणार कधी? शहाणे होऊन देव कळणार कधी? देव समजणार कधी? देव मिळवणार कधी? पुढच्या जन्मात. देव म्हणतात ह्या अवताराने जर तुमचा उद्धार नाही झाला तर कोणत्या अवताराकडून तुमचा उद्धार होऊ शकत नाही. ह्या जन्मात तुमचा उद्धार नाही झाला तर कधीच होणार नाही. कारण या कलियुगाचा परब्रह्म परमेश्वर अवतार अलौकिक अवतार आहे. यतिमुनीचा वेश, काही अपेक्षा नाही, उपाधिमंत पण नाही, जीव उद्धारण्याचं व्यसन, फक्त आणि फक्त जीव उद्धारण्याचं व्यसन, दुसरं काहीच नाही. असंच पाहिजे, तसंच पाहिजे, हेच पाहिजे, तेच पाहिजे, काहीच नाही. सर्वसामान्यातलं सर्वसामान्य जीवापर्यंत तत्त्वज्ञान जावं म्हणून मराठीत अभिमान घेऊन तत्त्वज्ञान सांगणारे स्वामी आपल्याला भेटले. परंतु आजही आपल्याला ते समजले नाही, आपल्याला कळाले नाही, आपल्यापर्यंत आले नाही. याचं कारण आपण नाही आहे, ही सिस्टम आहे. त्या सिस्टमला आपण बळी पडलेलो आहे. आपलाही अप्रयत्न आणि समाजातलं वातावरण हे कारण जरी असलं तरी आपला प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा आहे. आपणही विचारलं पाहिजे. आपण डॉक्टरकडे जातो बघा, डॉक्टर चेक करतो, गोळ्या औषध देतो, त्यांनी लिहून दिलेलं राहतं सकाळी दुपारी संध्याकाळी पथ्य, तरी आपण विचारतो डबल का डॉक्टर हे कशा घ्यायच्या गोळ्या? डॉक्टर सांगतो सकाळी एक घ्या, दुपारी एक घ्या, संध्याकाळी एक घ्या, पथ्य असं असं. किती हुशार आहे आपण. मेडिकलवर जातो, गोळ्या घेतो आणि परत जातो डॉक्टरांना दाखवायला, बरोबर आहे का चेक करा. हे अनुभव तुमचेच आहे की नाही? प्रत्येक गोष्ट चेक करता. पण तुम्ही गुरुला कधी विचारलं का बाबा मी तुमचा उपदेश घेतला आहे, तुम्ही मला उपदेश दिला आहे, आता उपदेश घेतल्यानंतर मी काय करावं? आचार्यांनी सांगितलं आहे की मी अनुसरलो, आता मला काय करायचं सांगा तुम्ही. आचार्यांसारखं आचार्यांच्या पावलावर पाऊल टाकावं लागेल तुम्हाला. तशी धारणा, तशी भावना, तसे हेतू, तशी इच्छा ठेवावं लागेल, तेव्हा तुम्हाला देव मिळेल. उपदेश घेतला आहे बाबा मी काय करू आता? काय वाचन करू? काय अभ्यास करू? काय आचरणात आणू? काय करू नाही? काय करावं हे मला सांगा एक तासभर, तर मग मी उपदेश घेते. किंवा उपदेश दिलाय तर एक तास आता मला समजून सांगा, तर मग तुम्ही आमचे गुरु. अन्यथा काय उपयोगाचे? अशी जोपर्यंत तुमच्या मनामध्ये इच्छा होत नाही, वासना होत नाही, तोपर्यंत तुम्हाला देव कळू शकत नाही. कारण देव कळणार आपल्याला डायरेक्ट कळणार आहे. आपली तेवढी योग्यता आहे का, पात्रता आहे का देव येतील आणि आपल्याला कळवत? कोणाच्या तरी निमित्ताने, आणि ते निमित्त तुम्हाला झालेले आहे. त्या निमित्ताला विचारायचं काम आहे तुमचंच आहे. त्यांचं सांगायचं काम आहे, ते सांगत आहे, पण आपल्याला वेळ कुठे आहे? बाबा आता वेळ नाही, नंतर पाहू, तुम्हाला काय पाहिजे घ्या. परंतु पूर्व काही साधू संत होते, ते म्हणायचे पहिले तुझं द्यायच्याऐवजी पहिले एखादी लीळा ऐक, सूत्र ऐक. कारण तशा अनुभवात तसे साधू संत आम्हाला भेटले म्हणून आम्ही बी इथपर्यंत पोचलो. मला अजून एक प्रसंग आठवतो. कॉलेज जीवनामध्ये माझ्या पायात ॲक्सिडेंट झाला आणि मी घरात बसलो होतो, प्लॅस्टर होतं. एक भिक्षुक मला भेटायला आले आणि मी पुस्तक वाचायचं आता टाईमपास म्हणून. ते बोलता बोलता म्हणले तुम्ही उपदेशी आहात? मी 12वीला उपदेश घेतला होता स्वतःहून. म्हणलं हो. म्हणे उपदेशी आहात, हीच वेळ आहे अभ्यास करायची. म्हटले हे पुस्तक वाचण्यापेक्षा धर्मतत्वज्ञानाचा अभ्यास करा म्हटले, काहीतरी भेटेल तुम्हाला. असे तळमळ करणारे साधू होते, ते मला अजूनही आठवतं. आणि त्यावेळेस माझी टूप पेटली का खरंच अरे आपण वाचतोय या गोष्टी. त्या हिंदी कहाणी वाचायची, टाईमपास करायचा, पेपर वाचायचा, दिवस कस तरी गेला पाहिजे. ते म्हटले धर्मतत्वज्ञान वाचा. आणि त्यावेळेस खरंच जास्त माझं वाचन झालं. माझा असा अनुभव आहे का आता मला कोणी त्यावेळेस सांगणारं नव्हतं, डिस्टर्ब करणारं नव्हतं की सूत्रपाठ वाचू नये, वाचायचं असेल तर गुरुमुखीच घ्यावं, असं कोणी बोलणारच नव्हतं, सांगणारच नव्हतं. परंतु आमची जी केस असते त्यामुळे आम्ही सूत्रपाठातही गेलो, वाचायला लागलो. नंतर कळालं हे सूत्रपाठ आहे. नंतर मग साधू संतांकडून अनेक साधू संत भेटले आम्हाला, त्यांना आम्ही विचारत गेलो.
ते सांगत गेले. विचारलं तर सांगतात, पण तुम्ही विचारतच नाही. पण आपण विचारलं पाहिजे का उद्या काय करू आम्ही. बरं, बाबांनी सांगितलं का तुम्ही आता देवाची सेवा करा, सध्या तुम्हाला अडचण आहे, त्या अडचणीमुळे तुम्ही उपदेश घेतलाय आणि दत्तात्रय कवचाचं पारायण करा. मग परत पुढचा प्रश्न विचारायला पाहिजे, करू आम्ही सेवा करू, किती दिवस करू, पारायण करायचं किती दिवस करू, 1 महिना 2 महिने 4 महिने 1 वर्ष, किती दिवस करू, त्याच्यानंतर आम्ही परत तुमच्याकडे येऊ. 40 वर्ष झाली, 30 वर्ष झाली, पारायण बाबांनी सांगितलं, बाबांनी सांगितलंच म्हणताय. बाबाची काय चुकी. बाबांना जर तुम्ही विचारायलाच गेले नाही, बाबा तुम्ही सांगितलं होतं केलं आत्तापर्यंत, जी अडचण होती ती बी दूर झाली, आता अडचण दूर झाली, तुम्ही उलट त्याच्यावरती श्रद्धा बसली, आला हे पारायण केलं म्हणून अडचण दूर झाली, आता अडचणी न याव्या म्हणून तेच करीत राहू, तेच करीत राहू. 21 वेळा करीत होतो आपण, 51 वेळा करू. त्या मुलीला मी समजावलं, तू सुशिक्षित आहे म्हटलं, CA स्वतःला सांगते आणि 51 वेळा पाणी काय म्हटलं, धर्म अभ्यास कर. थोडं समजावलं, थोडं शिकवलं, लिंक पाठवली. त्याच्यानंतर अजून त्या मुलीचा फोनच आलेला नाही मला, कारण तिने लगेच गुरुबाला फोन केला असतं. गुरुबांनी काय सांगायचं सांगितलं असेल, आपली स्वतंत्र बुद्धी पाहिजे, कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही, निर्णय क्षमता आपली असली पाहिजे, काय निर्णय घ्यायचा आणि काय नाही. हे जर आपण केलंच नाही, ऐकलंच नाही, समजलंच नाही, तर आपली प्रगती कशी होईल. आचार्यांनी तर देवाला विचारलं आहे की मी अनुसरलो आहे, आता मी काय करावं हे सांगा. तसं आपणही काय करावं हे सांगा म्हणण्याची तुमची तळमळ असली पाहिजे, प्रश्न विचारायची तळमळ असली पाहिजे. देव म्हणतात निरसा निराशा निराश्रय होऊन असावी म्हटलं. आपण तर आश्रयालाच आलेलं देवाच्या, आणि देवाचा जर आश्रय भेटलाय तर मग आपल्याला दुसऱ्या आश्रयाची गरज काय. निरावलंब, कोणावर कशावर अवलंबून न राहता फक्त आणि फक्त परमेश्वरावरती अवलंबून राहायचं. परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान आचरणात आणायचंय आणि तेच करायचंय म्हटले, बाकी काही करायचंच नाही म्हटले. आपण देव करतो, स्मरण करतो, दैवराटीचे परमेश्वराची भक्ती आहे, समर्थवादावरची निष्ठा आहे, परंतु देवाव्यतिरिक्त किती काही गोष्टी करतो सांगा बरं. देव करतो असं म्हणतो, पण देव करतो का. देवाव्यतिरिक्त आपण बऱ्याच गोष्टी करतो, म्हणून देव कळाला नाही, देव करता आला नाही आणि देव आपल्याला समजला नाही. खूप मोठं तत्त्वज्ञान आहे. सुख स्त्रिया वेगळ्या होय म्हटलं. आता देव आचार्यांना म्हणतात अनुसरल्यानंतर काय करायचं, सुख स्त्रिया वेगळा होय ना, आपण सुखासाठी धडपडे आपली सारी, आपली विडे, आपली स्थानवंदन, आपली क्रिया, सुख मिळावे. कितीतरी उपदेशी लोकांना मी विचारतो, प्रश्न विचारतो का तुम्ही हे करताय कशासाठी, म्हणे सुख मिळावं बाबा, दुसरं काय म्हणले. सुख मिळावे म्हणून तो उपदेश घेतला, सुख मिळावं म्हणून तर स्थान करतो, सुख मिळावं म्हणून तर विडे वाहतो, सुख मिळावे म्हणून तर क्रिया करतोय म्हटले. सुख व्हावं. देव म्हणतात सुखाश्रयाच्या वेगळा, त्याच्या वेगळं झालं पाहिजे. परमेश्वर तुम्हाला निर्तिशय आनंद देण्याचा त्याच्यासाठी तुम्हाला बोध दिला आहे, आणि आपण दुःख मिश्रित सुखच मागतो. सतत ऊन आहे का, सतत सावली आहे का, सतत उन्हाळा सतत पावसाळा आहे का, ऋतू आहे ते बदलत राहणार. आज हे आहे तर उद्या ते आहे. आपण पूर्वकर्मात जोडलेलं आहे, ते जोडलेलं आहे, ते येणारच आहे. त्याच्यावरती मात करण्याची हिंमत परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. जर आपल्या जीवनात आपणच मिळवलं ते आपल्या जीवनात येणार आहे. तुमचं कर्म मला आणि माझं कर्म तुम्हाला लागू शकत नाही. जर माझ्या कर्म मला आलं आहे, माझ्या जीवनात सुख असेल दुःख असेल, जे बी संकट अडीअडचणी असेल ते माझं आहे, मी त्याच्यावर का तक्रार करावी, त्याच्यासाठी का देवाला परत साकडं घालावं, देवाच्या डोक्यावरती मग नारळ बांधावे, देवालाच परत विडे व्हावे. माझं आहे ना, मला भोगावंच लागणार आहे. देवानी मी मिळवलेलं, पण देवानी टाळावं कशासाठी. बरं, आता जे तुम्हाला सांगतात आहे ना, आपण एखाद्याकडे जातो, एखाद्या माझ्याकडे आले समजा की बाबा अशी अशी अडचण आहे, मग मी काय सांगतो, जाय स्थानावर खिटी घाला, नारळ बांधा, विडे बांधा, उपाय मी सांगतो की नाही. आणि मला अडचण राहते, मला BP राहते, शुगर राहतो, मी काय करतो, डॉक्टरकडे जातो गोळ्या औषध घ्यायला. मग मी तोच उपाय करायला पाहिजे ना. माझी BP जाऊ द्या विडा, माझं शुगर जाऊ द्या विडा, माझं मूळव्याध जाऊ द्या विडा, मलाकडे पैसे आले पाहिजे विडा, त्याच्यासाठी मी प्रयत्न करतो. आणि तुम्हाला सांगतो काय, म्हणजे तुमच्यासाठी वेगळा विधी, आमच्यासाठी वेगळा विधी, असं काही आहे का. एकच पाहिजे की नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, असं देवाने सांगितलं आहे. कर्मराटीमध्ये संतांनी सांगितलेलं आहे. मग देवाने सांगितलेलं ते आहे का, ते चेक करायचं काम आपलं असलं पाहिजे. म्हणून देवासाठी परमेश्वराने देव सांगितला, देवासाठी परमेश्वराने धर्म सांगितला, देवासाठीच परमेश्वराने आपल्याला
बोध पण दिला. देवासाठीच परमेश्वराने तत्त्वज्ञान सांगून काय करायचं काय नाही करायचं हे सांगितलं. देवासाठी देवाने सांगितलं आहे. परंतु देवासाठी देवाने सांगितलेलं जर आपल्याला नाही कळालं तर मग आपण काय करू? याचं ऐकू, त्याचं ऐकू, त्याचं ऐकू. योग्य की अयोग्य, चुकतं आहे का बरोबर आहे, योग्य रस्त्यावर आहे का अयोग्य रस्त्यावर आहे, आपल्याला कसं कळणार? आणि हे रस्ते आपले 30-30 वर्ष निघून गेले, 20-20 वर्ष निघून गेले. वर्ष म्हणता कशाला? एका वर्षात 365 दिवस राहतात. एका दिवसाचे 24 तास. या 24 तासाचे किती मिनटं, किती क्षण, किती वाया गेले विचार करा तुम्ही. बरं, आता हे वाया गेलेला क्षण हा अनमोल आहे, तो परत येणार नाही. आता 30 वर्षापूर्वीची तुमचं तारुण्य, तुमचं वय, तुमची हिंमत आज आहे का? तुमचं शरीर थकलं आज, तुमचं मन थकलं, तुमची विचारधारा थकली, तुमची हिंमत निघून गेली आहे. जोची अवसर विषया तोची ब्रह्मविद्या. ती वेळ होती तुमची, ती वेळ तुम्हाला न पकडता आल्यामुळं आज ती वेळ निघून गेली. आता जर तुम्हाला म्हटलं आता करा, तसं होईल का? शरीर थकलं, वेळ निघून गेली. परंतु तरी काही भाग्याचे असतात. आता शांबा त्यांचं वय काय भरपूर आहे, त्यांना मुलगा आहे, मुलगी आहे, लग्न झालेले, नातू आहे, नाती सर्व आहे. परंतु ते म्हणतात किती दिवसापासून सत्संग ऐकायला लागले? 2च महिने झाले सत्संग ऐकायला लागले. आणि या 2 महिन्यामध्ये त्यांच्यामध्ये बदल झाला. आणि इथं आल्यानंतर त्यांना मी म्हटलं नाही संकल्प सोडा, म्हटलो का मी विडा ठेवा, म्हटलो की तुम्ही स्वतःहून विडा आणला आणि बाबा आता माझा संकल्पने विडा, चला घ्या करून प्रार्थना, म्हटले का? मी प्रार्थना म्हणून घेतली. हे 2 महिन्यातही बदल होऊ शकतो. फक्त तुम्ही पाठीमागच्या केलेल्या क्रियेचा स्वीकार जर झालेला असेल, त्याचं हे लक्षण आहे, त्याचं हे फळ आहे. क्रियेचा स्वीकार झाला की नाही, जर क्रियेचा स्वीकार झाला याचा अर्थ देव आहे की नाही. देव आहे म्हणूनच स्वीकार होतो ना, देवाव्यतिरिक्त स्वीकार होईल का? हे त्याचा प्रकार आहे. 2 महिन्यामध्ये यूट्यूबवरती सत्संग ऐकले आणि बदल होऊन इथपर्यंत पोचले. त्यांनी कधी डोमेग्राम अगोदर आलेले होते का? कधी आलेले, परंतु तरी शोधत आले. ते काल रात्री लेट झाली तर श्रीरामपूरला मुक्कामी राहिले, ओळख नाही, काहीच नाही. चक्रधर मंदिर दिसलं आणि घुसले. मी त्यांना सत्संगात सांगत राहतो ना, घाबरायचंच नाही. महाराष्ट्र सारे आश्रम आपल्याच बापाचे, सारे मंदिरं आपल्या बापाचे, घाबरायचं नाही. काही अडीअडचण आली दंडोत राहायचं, अडचण आली तर फोन करायचा. मग त्यांना सांगाल 7-12 तुमच्या नावावर जरी असला तर तो आमच्या बापाचा आहे. पण तसं कोणी करत नाही. आपल्या धर्मामध्ये हा अनुभव आहे का कुठेही जा तुम्ही आश्रमांमध्ये तुमची गैरसोय होणार नाही. आता त्या दिवशी आपण यायच्या अगोदर 2 वाजता इथं माणसं आले. किरण ते होते, गाद्या काढल्या, झोपले, सकाळी चहा वगैरे घेऊन गेले. गैरसोय होत नाही. ते श्रीरामपूरला मुक्कामी राहिले. सकाळी परत सारे स्थानं करत आले, विचारत आले. त्यांनी मला फोन करून सुद्धा विचारलं नाही का कुठे आहे काय, शोधू, भेटेल. ही निष्ठा असली पाहिजे. आपली देवावरची निष्ठाच नाही राहिली, समर्थावरची निष्ठाच नाही राहिली. आपण घरातून निघाल्यानंतर एवढा विचार करतो, गाडी भेटेल का नाही, वेळेवर पोचू का नाही, खायला भेटेल का नाही, सोय आहे की नाही, गैरसोय तर होणार नाही, गरम पाणी भेटेल का नाही, चहा वेळेवर भेटेल का नाही, आथरायला पांघरायला भेटेल का, किती विचार. देव मिळवायला निघाले, देव प्राप्त करायला निघाले. देव म्हणतात यसना परमेश्वर आणि चिंद चिरकुटीचा विचार करताय, अनंत ब्रह्मांडाचा नायक याचा विचार करताय. याचा जो विचार करत नाही, देवाच्या भरोशावर जो निघतो ना, तो खरा देवाचा, तो खरा, त्यालाच खरा देव मिळणार आहे. तुमच्या मनात शंका असेल, गैरसमज असेल, मन तुमचं धजत नसेल, परिपक्वता नसेल, आत्मविश्वास नसेल, तर तुम्ही देवाला मिळवू शकत नाही. तुमच्या मनामध्ये विश्वास पाहिजे का देव आहे आणि तो मिळणार आहे. तो मिळणार आहे म्हणूनच मला बोध झाला आहे, तो मिळणार आहे म्हणून मी इथपर्यंत आलो, तो मिळणार आहे म्हणूनच मी सकाळी उठते, तो मिळणार आहे म्हणूनच मी स्नान करते, तो मिळणार आहे म्हणूनच मी अजून चालते, उठते, बसते. या ताई काय म्हणे, मी बिगर चप्पलचं चाललेच नाही बाबा, चालणारच नाही, नको 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 मला हे होईल ते होईल. आणि आता काल बिगर चप्पल, तर आज तर हायट्रिक, आज पार वावर तुडीत आले तरी मस्त वाटलं. काही तक्रार आहे? काही तक्रार नाही. देवाच्या भरोशावर निघा, तुम्हाला काटाय टोचणार नाही. आणि तुमच्या भरोशावर तुम्ही निघाल, तुमचं काय कार्यक्रम होईल हे तुम्हालाही कळणार नाही, कधी होईल हे कळणार. देवाचा भरोसा पाहिजे. देवाच्या भरोशावरती निघण्यासाठी देव समजला पाहिजे, देव कळाला पाहिजे.
लीळा अगदी छोटी आहे, त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. कर्म धर्म विधी विखो परितेजनी परमेश्वरा शरण रिगावे. आता हे तत्त्वज्ञानाच्या बाजूने आपण जर बघितलं तर ते खूप मोठं आहे. अत्यंत महत्त्वाचं सूत्र देवाने सांगितले. मसनीचे लाकूड तेही उपयोगात आहे, पण आपण कवनाच्याही उपयोगानं वाचावे, हे आचार्यांना सांगितलं ह्या लीळेमध्ये. आपल्या डोक्यात काय, देवाने सांगितलं मसनीचं लाकूड उपयोगात जातं, आपण कोणाच्याच उपयोगी जायचं नाही, पण कोणाला पत्ताही सांगायचा नाही, कोणाला अन्य माणसाला खाऊ घालायचं नाही, त्याला चाय पाजायचा नाही, जनावराला काही टाकायचं नाही. देवाने सांगितलं ना मस्तीचं लाकूड उपयोगात जातं, पण आपण जायचं नाही, उपयोगात जायचं नाही. मला फोन येतात. एकाने मला फोन केला म्हणे, बाबा मी चौकात उभं होतो, एक गाडी आली, त्या पत्ता विचारित होते. मी त्यांना सांगितलं बा मला काही माहीत नाही. म्हटलं का बरं, खरंच माहीत नव्हतं. नाही नाही म्हणे मी तिथलाच आहे, मला सारं माहिती. पण देवाने सांगितलं ना मस्तीचं लाकूड, ते पत्ता विचारला, ते गेले आणि काहीतरी भांडण झाले, वाद झाले. मग त्यांनी मासमच्छी जर खाली तिथं, तर मग मला लागेल ना हिंसा, मला लागेल ना दोष. आपण कशा कशात अडकलेलो आहे. देवाने सांगितलं आहे वाईटाच्या उपयोगी जायचं नाही, चुकीच्या उपयोगी जायचं नाही आहे, अयोग्यच्या ठिकाणी उपयोगी जायचं नाही. चांगलं समाजात राहताना समाजाकडून सारं घ्यायचं, पण समाजाला काहीच द्यायचं नाही. एवढा मानवताहीन आपला धर्म आहे का? माणुसकीच नाही का आपल्या धर्मामध्ये? उलट देवाने सर्वात जास्त मानवता, सर्वात जास्त माणुसकी, सर्वात जास्त दुसऱ्याचा विचार करायला लावलेला आहे. मुंगीचाही वाईट विचार करू नका, तिलाही रानकं करू नका, एवढा सूक्ष्म विचार देवाने आपल्याला दिला. आणि आपण म्हणतो नाही हे करू नका, ते करू नका, असं जाऊ नका, तसं जाऊ नका, असं बोलू नका, दोष लागेल. हे भूतं तुमच्या डोक्यातून पहिले निघाले पाहिजे. कचरा जो आहे डोक्यातून तो घाण निघाली पाहिजे. ती घाण जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत चांगलं काही जात नाही. आपण भांडे सकाळी जेवण करतो, संध्याकाळी जेवण करायचाच राहत आहे, त्यात ताटात धुवायची काही गरज आहे का? जेवण तर आपणच करेल राहतं ना, पण आपण ती पहिली घाण साफ करतो, नंतर चांगलं घेतो की नाही? तसं आपल्या डोक्यातली घाण पहिले निघून गेली पाहिजे आणि मग चांगलं डोक्यात घुसेल. आपण ग्लास जरी पाणी प्यायचं असलं तरी असं असं इसळतो, टाकतो आणि मग पितो. आपल्या समोर त्यांनी पिलेलं असतं, चांगलं केलं, त्यांनी धुतलेलं असतं, तरी आपण रिस्क घेतच नाही, अजिबात नाही. ते असं तरी करतो, पाणी टाकतो, एक घोट दोन घोट त्याच्यामधलं पाणी फेकून देतो आणि मगच पाणी पितो. कुठंच रिस्क घेत नाही आपण. जेवताना नाही, पिताना नाही, खाताना नाही, प्रवास करताना नाही, कशातच रिस्क नाही. लुगडे आणायला जायचं रिस्क नाही, साड्या आणायला जायचं रिस्क नाही, वस्तू आणायला जायचं रिस्क नाही, काहीच नाही. फक्त देवाच्या बाबतीत रिस्क घ्यायला आपल्याला वेळच नसतो. कारण तुम्हाला काय वाटतं, देव आमचं गडीच आहे. देवाने सृष्टी निर्माण केली ना, देवाने अवतार घेतलाय ना, कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतलाय ना, नील ना. मग तो 100% देव म्हणतात मी नील. आद्यंती दैव मध्य पुरुष. देव म्हणतात मी बोध देईन, प्राप्तीला मी नेईल, पण मधला जो कड आहे तो मात्र जीवाचा आहे. तो कड आपण विसरलोय, तो प्रयत्न आपण विसरलेलो आहे, तो धर्म आपण विसरलो, ते तत्वसिद्धांत आपण विसरलेलो आहे. त्याची जर जाणीव झाली तर नक्कीच देवच आपल्याला प्राप्तीला नेणार. कारण देवाने कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे तुम्हाला प्राप्तीला नेण्याचं. देवाने ठरवलं तुम्हाला आनंद द्यायचा आहे, म्हणून देवाने हा सारा उपद्याप केलेला आहे. त्याच्यामुळे देव आपल्याला प्राप्तीला नेणार, पण मधला कड आपला आहे. तो कड कोणता आहे? त्यागाचा, अनुसरणाचा, संकल्पाचा. तो कड कोणता आहे? आचाराचा. तो कोड कोणता आहे? परमेश्वराने जे नाकारले ते न करण्याचा. आपल्याला काहीच माहीत नाही, कडही माहीत नाही, आडही माहीत नाही. आपल्याला फक्त काय माहिती आहे? काय माहिती आहे? पारायण, दत्तात्रय कवचाचं पारायण 25 वेळा एका बैठकीत. आणि आता एका बैठकीत स्मरण करायला लावा बरं 2 तास, होतं का बसणं? देवाने सांगितलं कर्मवश आहे. जे पारायण ज्याच्यासाठी केलं ते तर भेटलं तुम्हाला. भेटलं का? पण भेटलं ते तर कर्मात होतं म्हणून भेटलं. कर्मात नसतं तर तुम्ही असे किती हजार पारायण केले असते तरी भेटलं नसतं. कर्मात होतं म्हणून भेटलं, त्यासाठी काही करायची गरज नव्हती. देवाने सांगितलं कर्मवश सकळे पावे. देवाने देव मिळवायसाठी करायचं राहतं. आणि नवसा जे आलेले ते बी सांभाळतील याची काय गॅरंटी? काही गॅरंटी? काही गॅरंटी नाही. कोण? देवाची गॅरंटी आहे. देवाची गॅरंटी काय? वंशाला दिवे. आता हा तुमचा वंश काय, किती तुमच्या गावात तरी माहिती का तुमचा वंश? तालुक्यात, जिल्ह्यात. आमच्यापर्यंत तर काही आला नव्हता वंश. काय राजे राजवाड्याच्या कुटुंबातले असेल तर समजायचे बुवा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे म्हटल्यानंतर माणूस म्हणतं. आता आपला वंश आपल्या माणसालाच माहीत नाही राहत, आणि आपण म्हणतो वंशाला दिवा. आणि आपला वंश आपल्यालाच माहीत नाही राहत, ना इतिहास ना माहीत नाही, ना आडनाव ना पाड.
ज्याला बोध झाला, जो देव करतो तो बी म्हणतो वंशाचा दिवा झाला, जाऊ द्या मग आता काय करायचं. म्हणजे ह्यांनी पारायण कशासाठी केलं? यांना मुलगा होण्यासाठी नाही केलं, यांना नातू होण्यासाठी केलं. बरोबर आहे का नाही? बघा, मानव असा पाहिजे म्हणजे तपील ओळखता आलं पाहिजे. मी विचारलं का त्यांना का तुम्ही पारायण कशासाठी केलं? परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी ॲक्टिंग केली ना, नातू शेजारी झोपेले, ते म्हटले ना असं असं केलं. त्यांनी काय केलं? वंशाचा दिवा भेटला, बाद झालं म्हटलं. याचा अर्थ नातासाठी त्यांनी पारायण केलेलं आहे, मुलगा येण्यासाठी नाही पारायण केलं. हां, मग कानाशीच्या ब्राह्मणाच्या पुढची पिढी आपली, तेच आपले वंशज आहे ना. आपण कनाशीच्या ब्राह्मणाला मी मागं टाकलेलं आहे. ठीक आहे, वेळ गेली नाही. बरं, आता यांच्या मुलाचं लग्न यांनी केलं, त्याला मुलगा व्हावा म्हणून त्यांनी पारायण करायला पाहिजे होतं ना, त्या सुनांनी करायला पाहिजे. यांचं काय काम आहे? म्हणजे यांनी काय केलं? मुलगा बी नातू बी, म्हणजे सारी गोष्ट कुठंच कंजूसी केली नाही. आम्ही मानभाव शोभलोच पाहिजे, पण मानभाव असा नाही. मानभाव देव मिळवण्यासाठी, त्या देवाला शोधण्यासाठी, देवाने सांगितलेलं करण्यासाठी इच्छा ठेवणारा तो मानभाव असतो. मग आता संकल्प सोडणार आहे ना, सोडणार आहे का नाही? आता अशी मान आल्यावर हा म्हणायचं का नाही म्हणायचं, समजायचं काय आम्ही? हा म्हटलं का असं म्हणतो ना माणूस, नाही म्हटलं का असं म्हणतो. पण अशी राऊंड केल्यावर काय समजायचं? हो का नाही? हो, बरं. मग आता संकल्प करायची खरंच वेळ आहे का तुमची? संकल्प कोणी करायचा असतो? नितीन दादानी, किरण दादानी, कारण त्यांची वेळ अजून बाकी. तुमची डायरेक्ट दीक्षा घ्यायची वेळ आहे. ज्यांची जबाबदारी राहिली त्यांनी संकल्प करायचा असतो. ज्यांची जबाबदारी मिटली त्यांनी संकल्प करायचा नसतो, त्यांनी डायरेक्ट चप्पी करायची असते. आमची करा नाही तर तुमची करा, पण करा, हे लक्षात घ्या. ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही संकल्प सोडणार हे जरी म्हटलं तरी ही वासना देवापर्यंत पोचली, तुमचे अडथळे दूर व्हावेत. मैत्रीण, भेटलं ना, मग अजून 10 दिवस आहे ना. आज 11 तारीख, किती वेळ आहे अजून? आज तारीख किती आहे? आज तारीख किती आहे नितीन दादा? 11 तारखेला किती दिवस बाकी आहे? काहीच अडचण नाही आहे. हे बा, ताईकडे लगेच लुगडे 2-4 साड्या आहे तुम्हाला, लगेच ताईच्याच नावाची दीक्षा तुम्हाला लगेच. वंश चालला पाहिजे ना, धर्माचा वंश चालला पाहिजे, याचा नाही विचार करते. नाही 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 नाही, या अर्जुन दादा बरोबर तुमची दीक्षा करूनच आता पाठवायचं आहे. पूनम दादानी मला कानात, पूनम ताईनी मला कानात सांगितलं आहे का आईला तेवढं पाठवावं. त्या हितक्ष आहे तुमच्या, तुमचं भलं व्हावं, तुमचं हित व्हावं, असे त्या पूनम, अशी सून भेटणं भाग्याचं लक्षण आहे. या पूनमताईसाठी टाळ्या वाजवा. ही अशी एक भगिनी आहे का ती सासूला घेऊन आली शिबिराला. बरोबर आहे का नाही? ताईला विचारा, सासूला घेऊन येणारी सून तुम्हाला दिसली का? आणि कोणती सासू सुनाला घेऊन आली का? सून येते सासूचं घरानं सांगते, सासू येते सुनाचं घरानं सांगते, या दोघी बरोबर आलेल्या आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने या हितक्षे तुमच्या आभार मानले पाहिजे तुम्ही. सून म्हणून नाही मानायचं, ही मुलगी म्हणायचं, कारण तिनं आई म्हणून तुम्हाला बरोबर आणलंय. आलं का लक्षात? त्याच्यामुळं दीक्षा घ्या, म्हणजे त्यांची तळमळ पूर्ण होऊन जाईल. असं काही समजू नका का त्यांची कटकट जाईल, ती कटकट नाही आहे, त्यांची तळमळ आहे. आश्रम हे इथं आश्रम तयार आहे, हा आश्रम लगेच तयार. तुम्ही म्हणता ना आश्रम आश्रम लगेच तयार आहे. नाही तर गाडी तरी बी आमच्या 2 गाड्या आहे, रिकाम्याच आहे, काही अडचण नाही आहे. या वचनामध्ये छोटीशी लीळा आहे, पण देवाने सांगितलं अनुसरल्यानंतर काय करायचं. अत्यंत मोठं तत्वज्ञान सांगितलंय. तुमची निमुंगी रान न व्हावी आणि तुम्हा पडल्या धुळीनं लागावी म्हटलं. तुमच्याकडून कोणाचे वाईट चिंतलं गेलं नाही पाहिजे, कोणाला वाईट म्हटलं गेलं नाही पाहिजे.
तुमच्याकडून कोणाचं मन दुखलं गेलं नाही पाहिजे आणि कोणत्याही गोष्टीला तुम्हाला अभिलाषा निर्माण नाही झाली पाहिजे. धुळीनं लागावे म्हणजे काय, स्पर्शच झाला नाही पाहिजे. याचं मला भेटावं, त्याचं मला भेटावं, हे मिळावं ते मिळावं, ही वासना झाली नाही पाहिजे. तात्विक 2-3 अर्थ आहे त्याचे. तुम्ही एवढे खुश झाले पाहिजे का तुम्ही खाली जर पडले तर तुम्हाला धूळसुद्धा लागली नाही पाहिजे. परंतु आपल्या तब्येती कशा आहे, आपलं वजन कमी करायच्या भानगडीतच नाही पडेल, आपण वजनच वाढत राहिलं. जो वजन कमी करायच्या मागं लागलेला आहे ना, तो बी परमेश्वरांनी सांगितलेल्या आचारानुसार तो मानभाव. नाही तर आजकाल काय होतं, वजन वाढवायचं आणि नंतर औषधं घ्यायच्या आणि गोळ्या घ्यायच्या. देवाने सांगितलं ते केलं तर आपोआपच वजन वाढणारच नाही, परंतु ते आपल्याच्याने होत नाही. देवाने सांगितलेलं तत्त्वज्ञान आचार्यांनी विचारून देवाकडून घेतलं. आज देव नाही आहे तुमच्याजवळ, मात्र साधू संत आहे, त्यांना विचारून तुम्ही घ्यायचं असतं. परंतु नुसतं विचारायचं नाही, विचारून स्वीकारायचं असतं. नुसतं स्वीकारायचं नाही, ते करायचं पण असतं, त्यावरती चालायचं असतं, तेव्हा देव भेटेल. हे लक्षात घ्या, जाणीव ठेवा. आणि ज्यांनी संकल्प सोडले त्यांनी आता दीक्षेचा विचार करा. संकल्प सोडेले कोणी, संकल्प सोडेल हात वर करा, हात वर करा ना. मग कधी सोडले, किती वर्ष झाले, किती, कशाला? नाही नाही, संकल्प सोडून किती वर्ष झाले एवढं सांगा मला. लई वर्ष झाले, लई. काही अडथळे नाही आहे. आता तुम्ही दीक्षा घेतली तरी अडथळा नाही. अडथळा सांभाळायला देव समर्थ आहे हो. माईम भाटाना देव म्हणतात, तुम्ही इथं अनुसरले असते तर तुमचे सारे निरोध आम्ही अडवले असते. पण आपण विषय व्यवस्था करतो, अडथळे नाही, अडथळे नाही. कायचे अडथळे, काही अडथळे नाही. नुसते संकल्प सोडू नका, त्याच्यावरती चालण्याची इच्छा ठेवा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.